बघा, आजची जी घटना सांगणार आहे मी ती सत्य घटना आहे. आणि ही घटना म्हणजे आता कुठल्या महिना चालू आहे? एप्रिलच ना. बघा, 4 एप्रिलला ही घटना घडलेली आहे. आणि एका 6 वर्षाच्या मुलासाठी त्याची आई वैरीण ठरलेली आहे. फक्त 6 वर्षाचा मुलगा होता. आणि आता ही कशी स्टोरी तुम्हाला त्याच्या आईनं त्याच्याबरोबर काय केलं हे सर्व सांगणार आहे मी. तर या बाईचं नाव बसरीन बसरीन शेख असं नाव आहे ह्या बाईचं. आणि ही राहत होती कुरुळी, कुरुळी तालुका खेड, जिल्हा पुणे. आपल्या इथं पुण्यातच ही घटना घडलेली आहे, कुरुळीमध्ये. आणि सत्य घटनेवर आधारित स्टोरी आहे. बघा आता, जी ही बाई होती, बसरीन. ओके. बसरीनला बसरीनचा नवरा आणि बसरीन असे हे पुण्या म्हणजे कुरुळीमध्ये राहत होते. तर हिचा नवरा असाच म्हणजे जे मोलमजुरी वगैरे करून असे काम मिळेल ते करायचा. आणि ही 6 वर्षाचा एक मुलगा आणि अजून 2 मोठी मुलं होती. अजून एक मुलगी आणि एक मुलगा होता. ते मोठे होते जरा वयाने. आणि हे सर्व म्हणजे छानपैकी ह्यांचा असा व्यवस्थित संसार चालू होता. काम करायचे, तो माणूस चांगला आपलं प्रपंच बघत होता. आणि आता ह्यांच्या घरी जो तो तिचा नवरा होता, त्याचा मित्र एक राम कजेवाडा. तर हिच्या नवऱ्याचं नाव एवढं आपल्याला न्यूज मध्ये मला भेटलेलं नाही. पण आता हिला नवराच म्हणतोय ह्या हिचा, नाही का, बसरीम शेख. शेख तर आडनाव होतं त्याचं. तर बसरीमचा नवरा, नवऱ्याचा मित्र होता राम कजेवाड. असं राम म्हणजे राम म्हणूया, तर राम बसरींच्या नवऱ्याचा मित्र होता. तर ह्या रामचं त्यांच्या घरी येणं जाणं वगैरे असायचं. आणि मग चांगला हा मिळमिळ हिच्या बायको संग चेष्टा मस्करी बोलणं, जेवणं उठणं बसतं. त्याचं काही लग्न म्हणजे झालं नव्हतं, काय नव्हतं. आणि म्हणजे हा कुवाराच होता, ह्याचं लग्न झालं नव्हतं. तर मग काय झालं की ह्याचं येणं जाणं असल्यामुळं जरा जरा ह्याच्या म्हणजे बायकोचा म्हणजे ना, म्हणजे हा जरा परत संशय घ्यायला लागला बसरींचा नवरा तिच्यावर, की तुझं आणि ह्याचं काही लफडं आहे का, असं तसं सारखं. मग ती म्हणती, तुम्ही असं का संशय घेताय, तसं का?" खरं तर लफडं म्हणजे झालेलं असतं तिचं. तिला आता नवरा नसतो आवडत, तिला तो राम आवडत असतो, राम. ओके. तर ह्यांचं लफडं चाललेलंच असतं, पण ती नवऱ्याला तशी दाखवत नसते. अशी नवऱ्याला अशी मुद्दाम भांडणं, ती काहीतर काहीतर करून. आणि मग खूप भांडणं अशी नाही का, एवढ्या कारणाचं खूपच नाही का, अशी रोजच भांडणं करतात ती. मग त्याच्यावरनं भांडणं करून करून ती मग नवऱ्याची तिची भांडणं होत्यात. मग तो नवरा तिच्या 2 मुलांना घेऊन गावी जातो. तिकडं बीडला. बीडमध्ये कुठं त्यांचं गाव आहे, मूळ गाव. तिथं जातो नवरा. आणि ही बाई एकटीच पुण्यात राहती. ती काही जात नाही. आणि मग नवरा गेल्यावर हिला रान मोकळच. मग तर राम तर यांच्या घरी, पण हिचा जो 6 वर्षाचा मुलगा आहे ना, आता तो लहान असल्यामुळे तो आईशिवाय राहू शकत नव्हता, म्हणून तो नवरा घेऊन जात नाही. मग एक मुलगा 6 वर्षाचा हिच्यापाशीच ठेवलेला असतो. पण नवऱ्याला काय माहित नसतंय. म्हणजे हिनं नाहीच म्हणत असती ना, माझं लपडं वगैरे एकदम स्वतःला चांगलं दाखवत असते. तो नवरा आहे त्या मुलाला हिच्यापाशी सोडून जातो आणि तो जातो मग रागाने निघून गावी 2 मुलं घेऊन बाकीची. ही काही नवऱ्याबरोबर जात नाही, त्याच्याबरोबर नांदायचं नाही असं नाही का, भांडणं करत असती. आणि मग जो नाही का राम, मग ह्यांचं मग ह्यांना मोकळच रान झालं. हा रोजच तिच्या घरी येणं जाणं राहणं तिथंच राहायला लागला. मग ते दोघं नवरा बायको सारखी राहायला लागली. आणि आणि हा 6 वर्षाचा मुलगा. पण खूप वेळा असं झालं की तिचा कार्यक्रम चालू असताना हा मुलगा उठायचा आणि तिला डिस्टर्ब व्हायचं. मग उठलं की तिला कार्यक्रम करताना तिचा कार्यक्रम होत नव्हता, अडथळा व्हायचा. हा मुलगा लहान होता, रडायचा, ओरडायचा. आणि तुम्हाला माहिती आहे आता, एकच रूम असते इकडं, काही जास्त मोठं ते एवढी परिस्थिती तिची नव्हती, करून खाणारी बाई होती. आणि ते करून खाणारे होते. तर एकाच रूम मध्ये मग हे मुलगा त्यांच्या आवाजाने वगैरे उठायचा. आणि मग हिला त्रास व्हायला, म्हणजे हिची इच्छा अधुरी राहायची. आणि हिला पण काय व्हायला लागलं की बघा आता, 3 मुलं काढून नवऱ्याकडनं हिला अजून किती आग या बाईला, की हिला स्वतःचा सगळ्यांना सोडून दिलं हिनं.
आगीसाठी, स्वतःची आग विझवण्यासाठी नाही का घाण वागून. आणि नंतर जो लहान मुलगा होता त्याचा पण मग तिला अडचण होऊ लागते. आणि तिनं मग कशा प्रकारे काटा काढला तुम्हाला सांगते. तर एक दिवशी असाच हा मुलगा उठतो आणि मग त्याचा भयंकर राग येतो. हे दोघ जण, तिचा प्रियकर बसरीम आणि राम, हे दोघं मिळून काय करतात, त्या पोराला उचलतात. ही बाई बघा किती क्रूर आहे, हिला जरा सुद्धा माया आली नाही. स्वतःच्या मुलाला उचललं हिनं. पाण्याच्या टबमध्ये पाणी भरलेलं असतं, त्यात त्याचं मुंडकं बुडवती. आधी बुडवून मारण्याचा प्रयत्न करतोय पण तो मरत नाही. खूप हडबड हडबड करतो. मग हा माणूस राम आणि ते घेऊन त्याचं भिंतीवर डोकं आपटतात. आणि भिंतीवर डोकं आपटून आणि बनाव करतात की नाही का, मग मुलगा मरतो. आणि मेला तरी ह्या बाईला काय म्हणजे सुख दुःख काहीच नसतं, कारण हिला तर त्याची अडचण होत असते, तिला मारून टाकायचं असतं त्याला. तर तिनं तिचं काम केलेलं असतं. आणि मग तिचं मूळ गाव असतं, मग तिथे ही घेऊन जाते ह्या पोराला. असं वारलंय केलंय असं सांगते, हार्ट अटॅक आला म्हणून सांगते. मग अंतिम विधी ती सर्व चालू असते, सगळं केलेलं हिनं तिकडची. मग सासरी कळवते. मग त्या मुलाचे आजोबा वगैरे येतो. त्या आजोबाला जरा संशयच वाटतो त्या मुलाकडे बघून. कारण नाही का, आजोबा आणि हिचा आधीच सगळ्यांना माहित असतं ही लपडेखोर बाईचं लपड चालू असतं म्हणून. मग सगळ्यांना संशय येतो. मग ते आजोबा काय करतात की अंतिम संस्कार चालू असताना करू देत नाहीत, डायरेक्ट पोलिसांना बोलवतात. पोलिसांना बोलवलं की मग मग ती बाई म्हणती करायचं नाही करायचं. मग तर सगळ्यांचा संशय जास्तच होतो आणि करायचं नाही म्हणते तिला. आता आजोबाचं नाव बघा इसाक शेख आहे. आणि मग ह्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ते अंतिम विधी तिथंच थांबते. आणि अंतिम विधी थांबल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे केल्यावर मग त्यात कळतं की ह्याला बुडवून मारलेलं आहे. आणि ह्याच्या डोक्याला आतून गंभीर लहान मेंदूला लागलेले आहेत भिंतीवर डोकं आपटल्यामुळं. सो अशा प्रकारे त्या बाईला पकडलं जातं आणि पोलिसांच्या हवाली केलं जातं. म्हणजे बघा, वाचण्यासाठी आजकाल ही बाई म्हणजे मुलाची आई त्याच्यासाठी वैरीण बनली. म्हणजे कुठल्या कुठे हिची मानसिकता गेली बघा. त्या पण बाळाला सोडून द्यायचं ना त्याच्या वडिलाकडून, खरं खुलेआम सांगून सोडून द्यायचं ना. एवढीच हिला आग होती तर एखाद्याला मारायची गरज नव्हती ना लहान मुलाला. कसं तर ते मोठं झालं असतं, जगलं असतं. काय यार, ही 3 लेकराची झाली नाही, हिच्या नवऱ्याची झाली नाही. ही बाई काय त्या माणसाची तर की म्हणजे किती वासना असावी. वाचण्यासाठी हिनं गुन्हा केला. आता जेलमध्ये बसल, आता जेलमध्ये सडत आता. मग काय तर स्वतःच्या मुलाला मारले म्हणल्यावर. आणि कसं असतं तिथं जेलमध्ये अशा असं नाही का, मुलाला वगैरे म्हटलंय असं केलंय म्हणजे असल्या बायकांना तिथं तर कोणच जेलमध्ये सुद्धा बोलत सुद्धा नाहीत. असल्यांना खूप हे करतात, म्हणजे नाही का, वाळीत टाकतात. आणि ही अशी बाई चांगली आता सडून मरल आळ्या पडून जेलमध्ये. हिच्या बरोबर पण नाही का, हिला फाशीच झाली पाहिजे स्वतःच्या मुलाबरोबर, म्हणजे अशी वागली म्हटल्यावर.